जय शिवराय मित्र हो, मी ऋषभ संदीप तोडणकर आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करताय मित्र हो. आता आम्ही आलो आहे ते म्हणजे रानात जंगलात सड्यावरती. कारण आहेत ना पाऊस लागलो सुरुवातीचो की त्याच्यानंतर आहेत ना आपल्या जंगलात ना एक खूप सुंदर अशी सगळ्यांच्या आवडीची ती म्हणजे की मशरूम्स आपले रोवना. तर रोवना काढण्यासाठी आम्ही आलो आहे. आणि मित्र हो, रोवना आहेत ना ही सगळ्यांका भरपूर लोकांनी अजूनपर्यंत खायची आहेत. माझ्या माहितीत खूप सारी लोक आहेत जशी ते सांगत असतात की भावा तुका रोवना भेटले की आमका पण दे म्हणून. आम्ही कधी खाल्लाव नाही आहे की खरोखर खूप टेस्टी लागतात. पण तशी करू की योग पाहिजे आपली. तर ती रोवना काढण्यासाठीच आता आम्ही आलो आहे इकडे जंगलात. सावकाश. तर मी आला तो म्हणजे नारा दादा आणि संजय मामा बरोबर. आणि एक मोठा प्रॉब्लेम झालो की एक आम्ही झाड बघितलेली होती तर त्या ठिकाणी दुसऱ्या लोकांनी येऊन काढून घेऊन पण गेलेत ते रोवना. इकडे आहेत ना भरपूर जण असे शोधत असतात खय आहेत बाबा खायचे स्पॉट आहेत. आणि भरपूर लोकांना अजून पण काही लोकांना स्पॉट माहिती असतात. तरी आता एवढी लोक गोरवा वगैरे चरवण्यासाठी येत नाहीत. पूर्वी कसे इकडनं साड्यावरनं फिरतच असायचीत लोक. म्हणजे गुरा वगैरे घेऊन यायचीत आणि तेव्हा मग घेऊन जायचीत. वातावरण बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. जरा सकाळी लवकर येऊ पाहिजे होता. 5 वाजता लोक येऊन काढून पण घेऊन गेलीत. आम्ही निघालो 6 वाजता. रोवना खायची म्हणजे ना मित्र हो सोपी गोष्ट नाही आहे. कारण का माहिती आहे काय, ही रोवना आहेत ना दर दिवशी झाडीमधनं ज्यावेळेस म्हणजे सुरुवातीचा पाऊस पडलो की त्याच्यावर लक्ष ठेवू लागता. पहिली गोष्ट तिकडे जंगलात येऊन की बाबा झाली आहेत काय. आणि जर ती आपल्याकडनं उगवलेली दिसली म्हणजे ते 1-2 फेरीत होत नाही. तुमका 4-5 फेऱ्या मारूक लागतात की बाबा उगवलेली आहेत का बघूक लागतात. त्याच्यानंतर ती उगवलेली असतील थोडीशी डोकी बाहेर काढल्याने त्यांनी की त्याच्यानंतर मग त्याच्यावर आहेत ना रेग्युलर पालट ठेवू लागता. म्हणजे रेग्युलर येऊन ती बघूक लागतात आली आहेत का वरती म्हणून. कारण ती पाऊस पडलो ना की एवढी असतील ना वरच्या साईडला थोडासा डोका साधला तर दुसऱ्या दिवशी एवढी मोठी वर बाहेर येतील. तर त्यामुळे आणि ती फुलायच्या अगोदर आपल्याला काढूक लागतात. एकदा ती येऊन जंगलात चालत नाही. त्याच्यासाठी 5-6 वेळा तरी फेऱ्या होतच असतात. अरे इथपासून काय इथपासून ना तिकड बरी काय बोलतो म्हणून तुला स्पॉट करून काढलं होतं. हे बघा मित्र, ह्या झाडीत आहेत ना पूर्ण रोवना होती पण ते कुणीतरी काढून नेलेली. बघा सकाळी एवढा येऊन अशा प्रकारची आपल्या बरोबर गोष्ट घडणे म्हणजे मूड ऑफ भेंडी दिवसभर यायला गंडवल्याने लोकांनी. आपण वाजायचा बंद झाला. नशीबच फुटका भेंडी. हे बघा मित्र, इकडे होतीच रोवना पण आहेत ना ती फुललीत. अशी नाही होऊ पाहिजेत, कळे असू पाहिजे ते. हे बघा एक दिवस जरी लेट झालं ना तर अशा प्रकारची कंडिशन होतं ही. तर त्यामुळे आहेत ना लवकरात लवकर यायचा रोवना काढूक. आयला आता दुसऱ्या जंगलात आला आहे. हे बघा हे अशी आहेत ना झाडी बघू ठेवू लागतात आणि त्या झाडींवरती अशी आहेत. हे बघा ही बारकी पुढे संजय मामक पण दिसले वाटतं. हे बघा मित्र इकडे आहेत थोडी. बघूया आता किती आहेत ती. कशी काढायची आता दाखवते तुमका. हे बघा मित्र ही आहेत रोवना. बघा थोडी तरी आपल्या दाखवण्यापुरती भेटलीत. ही माती आहेत ना इकडची कडक आहे जरा. येत नाहीत पटापट ह्याच्यावर.
छत्रीच्या आकारासारखी असतात ती रवणा. माती जरा कडक असल्यामुळे पटापट येत नाही. नरम माती असते ना की त्याच्यातनं जरा ओढून काढून जरा बरा पडता. जरा आता आपण पुढच्या साईडला आला आहे आणि इकडे आहेत ना संजय मामा काय ती बघा. 2 वर्षापूर्वी आपण ह्या साईड आला होता आणि आपल्यात मस्त मिळाली होती रवणा. तर आता संजय मामा आलेलो आहे. पटापट काढूया. चायला झाड बघा केवढी मोठी आहे ती. यायचं म्हणजे पण डेंजरच आहे. आहेत काय कमी आहेत. काढ काढा तिकडे पण भेटली जरा अशी. हो काटू बिटू लागलो ना रेनकोट पाठायचो. सावकाश. हो संजय मामा आहेत ना स्क्रू ड्रायव्हरच घेऊन आलेलो आहे. स्क्रू ड्रायव्हरच आणलेस ना. स्क्रू ड्रायव्हर आणलेलो आहे. काट स्क्रू ड्रायव्हर आणलेलो आहे कारण जशी खाली आहेत ना मातीत नाही बघा. स्क्रू ड्रायव्हर घालायचो आणि ते वर उठवायची जरा माती ठिसूळ करायची जायची बघा. म्हणजे पूर्ण योग पाहिजे. अपमान नाही करायचो रवणांचं. पाऊस पण आलो. एवढी तरी मिळाली रवणा. पाऊस पण आलो. आई शपथ. हे बघा ही सर्व फुकट गेलीत. फुल्लीत पूर्ण. पूर्ण फुलली ना की त्याच्यात ते कीटक होण्याची पण शक्यता असतात. घेऊया घेत संजय मामा बोलताय घेऊया म्हणून. अशी पाहिजे जाऊ. हे बघा मित्र ही साईज खरी आहे. अशी पाहिजे. हे बघा ही एक मोठी झाड इकडे पण आहेत ना. हय पण नाही ह्याच्यात आलीच नाही आहेत. आलेली नाही आहेत. असं चला आता दुसऱ्या ठिकाणी जाऊया आपण. पोचला बाबा रस्त्यावरती. हे बघा आता पलीकडच्या साईडला जायचं. ह्या साईडला इकडे काही होंबाडे आहेत काही वारूळ आहेत तर त्यावरती आपल्या रवणा काढायची आहेत. मोठी अशी झाड आहे आणि ह्या झाडीत मोठं भोंबाडो आहे. भोंबाडो म्हणजे वारूळ आहे आणि ह्या वारुळात ही रवणा आहेत. अशी पूर्ण भरलेली नाही आहेत. थोडी थोडी आहेत पण ठीक आहेत. ही बघा किती आहेत ते. जरा पिशवीत भरूया. मित्र हो ह्या झाडीतनं फिरायचं म्हणजे ना अतिशय काळजीपूर्वक फिरूक लागतं. लक्ष देऊन. कारण ह्या झाडीतनं आहेत ना साप वगैरे असण्याची पण शक्यता असतं. म्हणजे नागच असा तसा नाही पण इतर साप पण असण्याची शक्यता असतं. तर त्यामुळे आहेत ना अशा झाडीतनं खूप लक्षपूर्वक फिरूक लागतं. तर मित्र हो बघू शकता. बघा एवढी रवणा मिळाल्यात आपल्याक. तरी सकाळी आला म्हणून
आणि अजून उशिरा आला असतो ना तर कदाचित ही पण मिळाली नसती बघ. तर मित्र हो, आजचं ह्यो ब्लॉग कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकरच पुढच्या एखाद्या सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.